आपल्या गावाची आवड पाहून आम्हाला फार मोठा आनंद झाला। मगाशी सुंदर असा कार्यक्रम केला, ज्ञानेश्वरीची सांगता म्हणून। तर भरगच्च समाज पाहून फार मोठा आनंद वाटला आणि लोक भाविक आहेत, श्रद्धावान आहेत, फार मोठे श्रीमंत आहेत असं नाही, साधे लोक पण किती श्रद्धावान ती यातून लक्षात आलं। आणि मला वाटतं ही सगळी बालमंडळी बालबच्चे ही आमच्या कृष्णा महाराजची शिष्य मंडळी असेल असं वाटतं मला। चांगले तयार केले आणि ते देखील गोड असे तयार झाले आणि इकनूर आदमी दसनूर कपडा असं म्हणतात ना, असा भाग आज या ठिकाणी दिसत आहे आणि या गावाची प्रगती आणखी होणारच आहे। पहिली गायकी महाराज होते, पण आता पुन्हा दुधा साखर कृष्णा महाराजांनी मागच्या वेळेला गायकी महाराजांनी आग्रह धरला आणि म्हणून मी आलो। आता या वेळेला जास्त आग्रह कृष्णा महाराजांचा झाला, नंतर गायकी महाराजांनी संपर्क ठेवला। अशा दोघांच्या प्रेमाला धरूनच आजची सेवा आणि तुमच्याबद्दल प्रेम नाही असं नाही, तुमचं देखील अति प्रेम। हे चिदान देगा देवा तुझा विसरल भावा, गुण गायना बळी हेची माझी सर्व जोडी। तेव्हा या अभंगातून महाराज एक अपूर्व असं दान देवाकडे मागत आहे, जीवाकडे नसून देवाकडे मागतात। काही प्रसंगी संतांनी जीवाला देखील दान मागितलेलं आहे, पण या ठिकाणी तुकाराम महाराज जीवाला न मागता देवाला मागतात। परंतु मागतात हा शब्द कानी आल्यानंतर आपण सर्वांनाच फार मोठं आश्चर्य वाटेल की सकळ संतांमध्ये तुकाराम महाराजांचं जीवन हे न मागणारं जीवन आहे, अर्थात सगळं त्यागाचं जीवन आहे। आणि जिथं त्याग होत असतो, जिथं त्याग असतो तिथं मागणं होत नसतं, जिथं मागणं होत असेल तिथं त्याग राहत नसतो। बरोबर आहे ना? त्यागात मागणं नाही, मागण्यात त्याग नाही। मग असं असताना त्याग पुरुष असताना महाराज मागतातच कसं? विठ्ठला तर जे काही तुकाराम महाराज देवाकडे मागत आहेत ते आपल्यासारखं संसारिक मागत नाही। आणि संत जीवन मात्र असं असतं, मरी जाऊ मागो नये, मरी जाऊ मागो नये, अपने तन के काज परमार्थ के कारणे मोहिन आवे लाज। देवाकडे संसाराचं मागू नये, पण परमार्थाचं मागितल्याशिवाय राहू नये। तर या अभंगातून महाराज संसाराचं न मागता
ते परमार्थाचं मागतात. आणि देवाला जे मागतात तो मागण्याचा अधिकार म्हणून मागतात. कारण देवाकडे मागण्यासाठी अधिकार लागतो आणि ज्याचा अधिकार असेल त्याने देवाकडे मागावं. अधिकार नसताना, पात्रता नसताना जर देवाकडे मागणं करत असेल, सेवा नसताना मागणं करत असेल तर त्याची लाज तुकाराम महाराज एका चरणातून काढतात. न करिता सेवा मागतो मुशारा, न करिता सेवा मागतो मुशारा. महाराज त्याची लाज काढतात. कोणाची लाज? की पात्रता नसताना, अधिकार नसताना, सेवा नसताना जर मागत असेल त्याची लाज. कोण काढता? तुकाराम महाराज. न करिता सेवा मागतो मुशारा, तया फजित घोर लाज नाही. तर अधिकार प्राप्त करा, अर्थात सेवा करा, नंतर मागा. आणि कोणी कोणाला मागावं याचं काही धर्मशास्त्र आहे. भलत्याने भलत्याला मागूच नाही. मुलगा असेल तर त्याने मागावं, जगाला मागू नये, त्याने आई बापालाच मागावं. पत्नी असेल तर त्याने मागावं, जगाला मागू नये, त्याने आपल्या पतीलाच मागावं. शिष्य असेल तर त्याने लोकाला मागू नये, आपल्या गुरुलाच मागावं. प्रजा असेल तर प्रजेने मागावं. कोण? जो आपला राजा असेल त्यालाच मागणं करा. त्याप्रमाणे भक्त असेल तर भक्ताने मागावं. कोणाला मागावं? इतराला मागू नये, त्याने आपल्या देवालाच मागावं. आपल्या जीवनामध्ये जे काय आपलं आराध्य दैवत आहे, असं ते पांडुरंग दैवत आहे, अशा देवाकडे तुकाराम महाराज मागणं करत आहे. आणि शिवाय देवाचा आग्रह म्हणून ते मागणं आहे. देवाने तरी का आग्रह करावा? कारण तुकाराम महाराजांनी जी काही भगवंताची सेवा केली, सगळा संसार सोडून दिला. सारं जगत संसाराच्या पाठीमागे चाललंय आणि तुकाराम महाराज उलट चालले. संसार सोडला, देवाकडे चालले. आणि ती सेवा करताना अनेक सेवा आहेत. त्यामध्ये नामचिंतन ही मोठी सेवा आहे. तुका म्हणे देवा, चिंतन आहे तुझी सेवा. माणसाने नेहमी चिंतनात असावं, चिंतित नसावं. माणसाने चिंतित नसावं, नेहमी चिंतनात असावं. देवाच्या संतांच्या विठ्ठला. आपल्या मनासारखं होण्यासाठी आपल्या भक्तीचं नेहमी सातत्य असावं, नेहमी देवाची प्रतीक्षा असावी, घडोघडी देवाची प्रार्थना असावी. अशा तत्वाचं परिपालन केलं तर त्या माणसाला सिद्धी मिळते. पण आपण एवढं सातत्याने करत नाही, सिद्धी आपल्याला मिळत नाही. तर महाराजांनी आपल्या
आपल्या जीवनामध्ये सेवा केली त्या सेवेत चरण देवावर झालं. आणि म्हणून तुकाराम महाराज ज्या ज्या वेळेला पंढरीला जावं लागले, पांडुरंगाचं दर्शन घेऊ लागले, त्या त्या प्रसंगी देवाचा आग्रह होऊ लागला की आता तसं जाऊ नका, काहीतरी मागूनच जा. कोणी म्हणते एवढं भगवान बोलत होता, तर हो, तेवढा अधिकार त्यांचा होता. आणि म्हणून संताकडे आपल्या चष्म्याने पाहायचं नाही. हे खरंच असेल का अशी शंका घ्यायची नाही. आपला चष्मा फार बेकार आहे, आपल्याला काय करणार त्यांचं संताचं बोलायचं. विठ्ठला अधिकारच तसा होता, एवढ्या लेवलचा अधिकार, म्हणून माऊलींनी त्यांना मोठेपण दिलं. किती मोठेपण! तुका सर्व श्रेष्ठ प्रियामा थोरून जो का अवतार नामायचा. कोण बोलतात? जगाचे माऊली ज्ञानेश्वर महाराज मोठेपण कोणाला देतात? तुकाराम महाराजांना देतात. विठ्ठला देवाचा आग्रह महाराजांना होऊ लागला. प्रत्येक वेळेला महाराज जावं लागले, आग्रह त्यांचा होऊ लागला देवाचा. तेव्हा महाराजांना देखील विचार केला की आपण न मागितलं तर कदाचित आपल्याकडून देवाचा अनादर होऊ नये. आणि मग तुकाराम महाराज देवाशी बोलू लागले की देवा, तुझा फारच मोठा आग्रह असेल तर देवा, काय मनसे काही मागा फारच मोठा आग्रह म्हणून मी तुझ्याशी बोलतो. आणि म्हणून तुला द्यायचं असेल तर नेमकं काय दे, त्याचं गोड असं चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्याच्या महाराज बोलतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा मला हेच दान द्या. कारण हेची या शब्दाने
महाराज अन्नदानाची व्यावृत्ती करतात की देवा इतर दान तुमचे मला नको आहेत, कारण देवाकडे दान अनेक आहेत. जगामध्ये देखील दान एक प्रकारचं नाही, दानाचे प्रकार अनेक आहेत. गोदान, गोदान, नेत्रदान, रक्तदान, प्राणदान, देहदान, मूर्तिदान, अश्वदान, तीरदान, हस्तिदान, वस्त्रदान, कन्यादान, शेवटचं ह्या मतदान. अनेक दान आहे. काही तुकाराम महाराज देवाकडे कन्यादान मागत नाही, वस्त्रदान मागत नाही, अर्थदान मागत नाही. दान कोणतं मागतात? तुझा देवाच्या स्मरणाचं, देवाच्या आठवाचं, देवाच्या नामाच्या आठवाचं दान म्हणतात. हेची दान देगा देवा, हेच दान म्हणतात. इतर दान तुमचे नको आहेत, कारण देवाकडे सगळं प्राप्त आहे. ते सगळं नैसर्गिक आहे. कुठून ओढून ताडून आणलं असं नव्हे, बळकावून घेतलं असं नव्हे. कारण लक्ष्मी त्याची दासी आहे, त्याचं कुटुंब आहे, पत्नी आहे. देवाला काय कमी, देवाला काय म्हण, जसं पण तिथं काय म्हण. देवाकडे कोणतंच कमी पण नाही. देवाकडे सगळं आपोआप प्राप्त आहे. आपल्याला कष्ट करावं लागतं, नंतर येतं. तसं देवाला कष्ट करण्याची गरज नाही. विठ्ठला भगवंताने नुसता संकल्प केला की सगळं हजार, असं देवाचं मोठेपण आहे. तेव्हा महाराज म्हणतात, देवा हेची दान देगा देवा, मला हेच दान द्या. तुमचं तुझा विसर न व्हावा, तर तुमचा मला विसर पडू देऊ नका. आता विसर पडणं अथवा न पडणं हे काम कोणाचं? विसर पडणं अथवा न पाडणं हे काम देवाचं का आपलं? हा आपापल्या बुद्धीचा धर्म आहे, आठव करणं अथवा न करणं. आणि हा प्रकार म्हणजे काय म्हणावं लागेल, कसा म्हणावं लागेल? आपलं काम आणि दुसऱ्याला ताण, आहे का? आपलं काम असताना आपली जबाबदारी तुकाराम महाराज देवाकडे देतात. देवाकडेच का देतात? तर हे मन फार विचित्र, हे मन फार विचित्र की ज्याला विसरावं त्याला विसरतच नाही, आणि ज्याला विसरूच नाही त्याला विसरल्याशिवाय राहत नाही. याकरता महाराज आपली जबाबदारी देवाकडे देतात. विठ्ठला लहान लेकरू देखील सांगेल, एवढं सोपं आहे की तुकाराम महाराज कोणाशी बोलतात? देवाशी. बरं, देवाशी बोलताना देवाच्या आठवत बोलतात का देवाच्या विसरात बोलतात? लहान लेकरू देखील सांगेल, तुकाराम महाराज देवाशीच बोलतात, पण देवाशी बोलताना देवाच्या आठवत बोलतात का देवाच्या विसरात बोलतात? तर देवाच्या आठवतच बोलतात, देवाच्या स्मरणात बोलतात की सध्या देवा तुझा आठव आहे, पण कदाचित जर विसर पडला तर तुझा विसर पण नेमका कोणता, कशा कशाचा? तर तुमच्या नामाचा, तुमच्या सामर्थ्याचा, तुमच्या रूपाचा. कारण तुमचं नाम जगामध्ये
सामर्थ्यवान आहे की ज्या नामाला जगामध्ये तोड नाही जोड नाही असं तुमचं नाव किती गोड, अमृतापेक्षा देखील गोड. अमृताहरी देवा, नामृताहरी गोड नाम तुझे देवा, आणि मन माझे केशवा कावाने हे नंदे महाराज. अमृताही पेक्षा देवाचं नाम अत्यंत गोड आहे. जीवे गोड तेना जुनी आणि परंपरेची चाल झाली. गोड चाल. जिभे गोड ते नाक्षरात आरसा, अमृत दयासाठी ते पुढे. देवाचं नाम गोड, देवाचं रूप देखील गोड आहे. किती गोड, किती पाहतच राहावं. देवाच्या रूपाचं वर्णन अनेक संतांनी केलं. स्वतः महाराज सांगतात ना, सुंदर ते ध्यान उभे देव अनेक संतांनी तोंड भरून गायलेलं आहे. तोंड भरून गायलेलं आहे की ज्या सौंदर्याला पाहून लक्ष्मी एवढी रूपाची खान, पण ते देखील भरून गेली. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भलोनी झाली वेळे. मदन पोटाले बापुडे तेथे कोणीकडे इंद्रचंद्र. लक्ष्मी देखील भरून गेली. तिथे इतराची काय गोष्ट. एवढा मोठा कामदेव, तो देखील रूपाची खान, लावण्याची खान,
पण तो देखील भुलून गेला, डायरेक्ट भगवंताच्या पोटी जन्माला आला. विठ्ठल विठ्ठल कंदर्प तेने कृष्ण केला बाप. तो देखील भगवंताच्या पोटी पुत्र रूपाने अवतीर्ण झाला. त्याचंच नाव दृष्टद्युम्न. बरोबर आहे. तर भगवान सर्वांग सुंदर आहे. त्याचं सगळं सगळं चांगलं आहे. सौंदर्याची तो खान आहे. तेव्हा इथं महाराज बोलतात जे देवाकडे सगळं काही प्राप्त आहे ते सगळं नैसर्गिक. त्याचं नाम नैसर्गिक गुण, त्याचं रूप नैसर्गिक गुण, त्याच्याकडे नैसर्गिक सामर्थ्य. चला नैसर्गिक म्हणजे स्वयंभूत, अंगभूत. कुठून ते आणलं आणि नंतर जोडून दिलं असं नाही. या गोष्टी भगवंताकडे आपोआप आहेत, अंगभूत आहेत. देवाकडे कुठं फार हे केलं नंतर सामर्थ्य आणलं असं नाही. देवाकडे सामर्थ्य स्वयंभू आहे. देवाकडे रूप स्वयंभू आहे. देवाचं नाम जे गोड आहे ते स्वयंभू आहे. भगवान स्वयंभू आहे. नाही घडविला नाही बैसविला असा हा भगवान. त्या भगवंताशी महाराज आपलं बोलणं करत आहेत की देवा तुमच्याकडे माझं दान कोणतं मागतो मी. हेची दान देगा देवा, हेच मला दान द्या. काय तुझा विसर न भावा, तर तुमचा विसर पडू देऊ नका. नेमका कशा कशाचा, तर म्हणे नामाचा, रूपाचा, तुमच्या सकल वैभवाचा. मला विसर पडू देऊच नका देवा. हे सगळं तुमचं आमचं वकिली पत्र आहे. महाराजांना विसर पडत होतं का आणि पडेल असं खरं आहे का. हे सगळं तुमचं आमचं वकिली पत्र घेऊन तुकाराम महाराज देवाशी बोलतात. म्हटले की महाराज ऐका माझं. मी जर माझ्या नामाचा, मी जर माझ्या रूपाचा तुम्हाला सदा सर्वदा आठवण ठेवला तर तुम्ही काय करणार. गुणगाई
तेव्हा या दुसऱ्या चरणातून महाराज म्हणतात की गुणगाई नावडी आणि हेची माझी सर्व जर असं केलं तर अर्थात कसं केलं तर आठव ठेवला तर तुमच्या नामाचा रूपाचा जर मला आठव ठेवला तर मग मी तुमचे गुण गाणार गुण गाईन कसे वरवर नव्हे आवडीने गाणार प्रेमाने गाणार कारण परमार्थामध्ये आवड असावी संसारामध्ये क्रिया असावी संसारात क्रिया नसेल तर संसार होणार नाही परमार्थामध्ये आवड नसेल तर परमार्थ बरोबर होणार नाही तुम्ही जे आलात ते आवड धरून आलात का सवड करून आलात कारण परमार्थाचे प्रकार 3 आहेत आवडीचा परमार्थ सवडीचा परमार्थ आणि भेडेचा परमार्थ इथं बरेच लोक आले काही आवड धरून आले काही सवडीने आले काही भेडेने आले मला नाही कळणार कोण भेडेने कोण सवडीने कोण आवडीने आले हे तुमचं तुम्हाला ठाऊक नाहीतर देवाला ठाऊक काही माणसाला कारण जिथं आवड तिथं सवड होतेच जिथं आवड तिथं सवड होतच असते पण माणूस काहीतरी निमित्त सांगतो मोकळा होतो आवड तिथं सवड आवड तिथं सवड आणि निवड असा भाग आहे तर काही माणसं भेट धरून आलेले असतात त्यांना एवढी गोडी नसते आणि त्यांच्या शेजारी राहणारी त्यांना फार गोडी असते मग ते आग्रह करतात त्यांना की चला कीर्तनाला मग हे म्हणतात चला तर चला हे आले पण कसे भीड धरून आले पण कसे का होईना आले ना याला महत्व केलेला परमार्थ तुमचा कधीच वेळा जाणार नाही कसे या तुम्हाला काहीतरी प्राप्त होणारच थोडी टक्केवारी कमी लागेल पण फुकट जाणार नाही मी नेहमीच सांगतो की भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही म्हणून करत चला तुम्हाला मिळत जाईल तेव्हा केलेल्या कर्माचं फळ लगेच मिळत नाही तो पण लगेच रूप येतं का तो लगेच रूप येतं का काही टाइम जातो काही दिवस जातात नंतर ती दशा प्राप्त होते पण फुकट जात नाही भगवान देतोच कोणाला कोणत्या रूपाने अर्थात हे सगळं पुण्य कर्म आहे कीर्तनाला येणं हे पुण्यच आहे मन लावून ऐकणं हे पुण्य आहे घरात त्याग करून इथे येणं पुण्य आहे
तिथे येऊन नाम घेणं पुण्य आहे, वर्गणी देणं हे पुण्य आहे, अन्नदान करणं हे सगळं पुण्य आहे. या सप्ताहात जेवढी आपण काळजी घेणार ते सगळं पुण्य आहे. पुण्यच माणसाकडे असावं, पाप माणसाकडे नसावं, पुण्य माणसाकडे असावं. पुण्य सुख देतं, पाप हे दुःख देतं. म्हणून माणसाने सतत पुण्य करत चालावे. काहींच्या जीवनामध्ये पापाचा जोर, पुण्याचा जोर फार कमी. पुण्याचा जोर असावा. ज्याच्याकडे पुण्यच असेल त्याचं रक्षण त्याचं ते पुण्य करत असत. आणि म्हणून जीवनामध्ये किती जरी वेगळा प्रसंग असेल, खोल पाण्यामध्ये बुडण्याचा, अग्नीमध्ये जळण्याचा, उंचावून खाली पडण्याचा जरी प्रसंग आपल्या जीवनामध्ये असेल, पण आपल्याकडे पुण्याचा जोर असेल, आपलं जीवन प्रामाणिक असेल, आपल्या जीवनामध्ये सत्यता असेल, आपल्या जीवनामध्ये सेवा असेल, तरी सगळं सत्कर्म पुण्यकर्म आहे. हे सत्कर्म पुण्यकर्म त्यावेळेला आपलं रक्षण करत असतं. रक्षण ती पुण्याने पुरात होता. आणि विठ्ठला असो आवडी या शब्दाने आपण प्रपंच केला. परमार्थामध्ये आवड असावी, भावना असावी, श्रद्धा असावी आणि परमार्थामध्ये प्रत्यक्ष क्रिया असावी. तेव्हा महाराज म्हणतात की तेव्हा मी तुमचे गुण गाणार. जर आठवण ठेवला तर मी तुमचे गुण गाणार. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व दोरी. पण देवाकडे गुण आहेत का? कोण नाही म्हणे. देवाकडे सगळे गुणच गुण, आपल्याकडे सगळेच अवगुण. अवगुणच फार आपल्याकडे, सद्गुणच फार देवाकडे. देवाचं जीवन हे गुण संपन्न आहे. अनंत गुण देवाकडे आहेत असं प्रमाण आहे. पण राम अनंत अनंत